गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. कसे आहेत? बरे आहेत ना? तर स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, काल आपण बघितलं की आपण महाड टू कुडाळपर्यंत कसा प्रवास केला. त्यामध्ये आपण आपल्या घरी पण गेलो. घरी काही दाखवता आलं नाही, पण आपलं घरी आपण पोचलो आणि घरी जाऊन परत आपली बाकीची जी कामं होती ती सगळी केली आणि त्यानंतर मग आपण निघालो कुडाळच्या दिशेने. तर शेवटी आपण कुडाळला आलो, रिक्षामध्ये बसलो आणि रिक्षा पकडून घरी आलो. खूप काळोख झाला होता, त्याच्यानंतर काही दाखवता नाही आलं. त्यामुळे आज हा नवीन ब्लॉग तुमच्यासाठी मी बनवतो आहे. नवीन दिवस नवीन ब्लॉग. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण घरी आलेलो आहे आणि बघू शकता. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. कसे आहेत? बरे आहेत ना? तर स्वागत तुमचा व्हिडिओमध्ये. काल आपण केला महाड ते कुडाळपर्यंतचा प्रवास. त्यामध्ये आपण आपल्या घरी गेलो विलवडीला आणि आपण थोडंफार काम केलं, बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या त्या केल्या आणि त्याच्यानंतर आपण मग आपल्या मित्राच्या घरी आलो आणि रात्री येऊन आपण पोचलो इथे. बघू शकता, तुम्ही बघितलात की रात्री आपण रिक्षाने आलो शेवटी आणि रिक्षाने घरपर्यंत पोचलो. त्यानंतर खूप काळोख झाला होता, काही दाखवता नाही आलं. त्यानंतर आपण हा नवीन ब्लॉग बनवतो तुमच्यासाठी मित्राच्या घराचा. तर कंटिन्यू ब्लॉगमध्ये तर तुम्हाला बघू शकता मित्रांनो, हे आपल्या मित्राचं स्वप्नपूर्ती अशा प्रकारे काही मित्राने आपल्या बांधलं आहे खूप मेहनतीने, बघू शकता. आणि हा इथे थोडा अस्तव्यस्त पसार आहे, कारण का इथे काही जास्त आहे त्याचं येणं जाणं होत नाही. आत्ताच नवीन घर बांधलं आहे त्यामुळे. तर तुम्हाला आता मी त्याचं घर दाखवतो आतून कसं आहे. बाहेरून असं काही दिसतं, तुम्हाला आता मी आतून दाखवतो. तर हा असा त्याने छान सुंदर असा वरांडा बनवला आहे, होऊ शकता. दोन्ही बाजूला भिंती, थोडासा पसारा वगैरे दिसेल त्याला इग्नोर करा. असा सुंदर एंट्रन्स बनवला, बघू शकता. आणि इथे कंपल्सरी शकता घराला नजर नाही लागू नये म्हणून असं बांधलं जातं. आणि त्यानंतरला आपण आपल्या मित्राच्या घरात प्रवेश करतो आहे. आतमध्ये आलो. लाईटिंग त्याने आताच केली आहे स्वतः. तो इलेक्ट्रिशियन आहे त्यामुळे त्याने लाईटिंगसुद्धा स्वतः केलेली आहे. आणि बघू शकता इथे घरात शिरल्यानंतर राईट साईडला हा इथे त्याने देवारा म्हणजे देवरूम बनवलेली आहे. आणि अशा प्रकारे देवाची स्थापनाही केलेली आहे मित्रांनो, बघू शकता. आपले गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचं दर्शन घ्या सुंदर असे. अशा प्रकारे आणि एक विंडो दिली आहे. आणि इथे हे बघा, तुम्हाला सांगितलं ना, आपला मित्र हा ऑलराऊंडर आहे. त्याला बऱ्याचशा गोष्टी येतात, बऱ्याचशा गोष्टीमध्ये एंट्रन्स आहे. हे सगळं त्याने घरी बनवलं आहे, कारण का त्याच्याकडे गणपती बाप्पा बसतो घरी. तर त्याचं डेकोरेशनसाठी त्याने बनवलं होतं एका वर्षी. ते त्याने इथे आणून ठेवलं आहे घरामध्ये, होऊ शकता. आणि इथे आपल्या कृष्ण भगवानची मूर्ती, श्रीकृष्ण. तर असा हा देवरूम आहे. त्याच्यानंतरला हा त्याने असा दुपाकी दरवाजा बनवलेला आहे, होऊ शकता. आता आपण घरात प्रवेश करू. हा बघा मित्रांनो, अशा प्रकारे हा हॉल आहे. सुंदर असा प्रशस्त हॉल बनवलेला आहे. ही त्याची फॅमिलीचा फोटोज आणि बाकी काही थोडं पेंटिंग्स लावले आहेत. बघू शकता असा हॉल आहे. खाली टाईल्स वगैरे लावलेले आहेत. आणि इथे 2 रूम ठेवले आहेत, 2 बेडरूम. हा एक बेडरूम आहे. थोडा पसारा आहे, इग्नोर करा मित्रांनो, कारण का नवीनच घर आहे. आणि सगळं हा तो एकटाच करतो, सगळं एकटाच बघतो. बाकी घरातल्यांची मदत असतेच म्हणा, पण बाकी सगळ्या गोष्टी येणं जाणं, सगळ्या वस्तू आणण्यापासून सगळं त्याचंच काम आहे. त्यामुळे थोडंफार समजून घ्या. हा इथे एक बेडरूम बनवला आहे अशा प्रकारे. आणि शेवटी इथे एक बेडरूम आहे. सांगायचं झालं तर कसं आहे, माझा मित्र जो आहे ते मिळून 3 भाऊ आहेत. तर त्या हिशोबाने त्याने हे घर बनवलं आहे. इथे बाथरूम, टॉयलेट, बाथरूम आणि वरती टाकीसुद्धा लावलेली आहे. आणि इकडे वुडन फ्लोरिंग नाही आहे, पण त्या सेम टाईप ऑफ असं काहीतरी
मार्बल मिळते, टाईल्स मिळते, ती टाईल्स त्याने लावली आहे. अशा प्रकारे त्याने 3 बेडरूम ठेवले आहेत, 1 2 आणि या साईडला 3. तर अशा प्रकारे इथे आपण चहा बनवला इंडक्शनवरती, कारण का आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही आहे. शेगडीत आहे पण गॅस नाही आहे. ठीक आहे, चहा तर आपला झाला आहे रेडी, बघू शकता. इंडक्शनवरचा कोरा चहा मित्रांनो. अशा प्रकारे आपला इंडक्शनचा चहा आणि हा आजूबाजूचा निसर्ग आणि आपल्या मित्राच्या घरचा पहिलाच चहा इंडक्शनवरचा, कारण का गॅसची सोय नाही आहे. घेऊ शकतो. छान झाला चहा, कोरा चहा आणि मित्राचं घर. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे आपलं मित्राचं गाव फिरायला कुडाळमधलं. तर तुम्हाला दाखवतो की घर तर आपण आता बघितलं, आता आपण बघूया मित्राचं गाव, आजूबाजूचा परिसर, बाकी काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत त्या ते तुम्हाला दाखवतो. तर नक्की त्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला गाव बघायला मिळेल. तर चला. तर मित्रांनो आता आपण घराच्या बाहेर पडलो आहे, बघू शकता. आपण आलो इथे रस्त्यावरती इथे, आणि इकडे त्याचं मित्राचं घर आहे आता जिथे आपण राहत होतो. आणि हा रस्ता आहे गावातला, हाच रस्ता पुढे पंदूर टिट्याकडे जातो, जिथे सगळं मार्केट वगैरे आहे, आपला गोवा एक्सप्रेस हायवे वगैरे आहे. आणि अशा प्रकारे आपण आता हे गाव फिरणार आहे. गावातलं मंदिर, देवाचं वगैरे तेही तुम्हाला दाखवणार, आणि गावात असलेली घरही तुम्हाला दाखवणार आहे. गावामध्ये कंटिन्यू राहतो मित्रांनो. आता आम्ही चाललो आमचे ग्रामदैवत ग्राम मंदिरात. अच्छा, आता आपण विशालच्या गावचं जे ग्राम मंदिर आहे, ग्रामदेवतेचं, तिकडे आपण चाललो आहे. तर तुम्हाला ते मंदिर दाखवतो, दर्शन घेऊ, तुम्ही दर्शन घ्या. आणि मग आजूबाजूचं काय फेमस आहे आमच्या इकडची महाशिवरात्रीची रथयात्रा भरपूर फेमस आहे कुडाळमध्ये पंढरपूरला. अच्छा, स्वयंभू रामेश्वराचं मंदिर आहे आमचं. ठीक आहे मित्रांनो, तर आता काय बघा परिसर बरे आहेत ना. आणि चालत चाललो आहे, कारण का थोडा तिथे बाईक होती मित्राची त्याच्या, पण तो घरी नाही आहे. तर आपण येतो मंदिरात जाऊ चालत आणि देवाचं दर्शनही घेऊ आणि आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवू. बघा मित्रांनो, सुंदर असं गाव तर असं आहे अनाव गाव. अनाव गावातील घरं, आणि ही कोणाची तरी केली फोफलीची बाग आहे, सुंदर अशी, मस्त घर आहेत. इकडल्या घरांची रचना सुंदर आहे आणि कलर वगैरे पण एकदम मस्त आहे घराचा. म्हणजे ते म्हणतात ना की चिरेबंदी घर, तशी रचना आहे इकडे घरांची, आणि सुंदर असं कलरही करतात, त्यामुळे घर एकदम छान दिसतं, बघूनच मन प्रसन्न होतं. इथे देवाचं मला वाटतं प्रोग्राम असताना ही रांगोळी किंवा डेकोरेशन काय असेल ते केलं आहे. अनाव महोत्सव, अच्छा अनाव महोत्सव. सुंदर गाव आहे मित्रांनो, एकदम सुंदर. म्हणजे वातावरण पण प्रसन्न आहे आणि आजूबाजूचा निसर्ग तर काय विचारूच नका. तर गावी आलो ना मित्रांनो, खूप सुंदर वाटतं, कारण का इकडला परिसर, वातावरण छान आहे. ऊन आहे पण काय एवढं जाणवत नाही आहे. आता वाजले 11, मग काय एवढा फरक नाही पडत कोणाचा. आणि बघू शकता मित्रांनो, हे घरटं कोणाचं आहे आपल्याला काय आयडिया नाही आहे. मला काय आयडिया असेल. हे बघा, हे कोणाचं घरटं आहे, मस्त असं बांधलं आहे. निसर्ग आहे ना मित्रांनो, निसर्ग म्हटल्यावरती निसर्गात बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्या आपल्याला कधीतरीच पाहायला मिळतात. आता आपण जाऊ मंदिरात. आणि आता इथे पूर्ण बघाल तर आजूबाजूला नारळाची, सुपारीची झाडं आहेत, कारण का या साईडला नारळ आणि सुपारी खूप प्रमाणात होते. त्यामुळे प्रत्येक बघाल तर प्रत्येकाची नारळाची, सुपारीची लाभ असते. आणि त्यामुळे निसर्गाला मस्त सुंदर असा निसर्ग दिसतो आणि त्याला अगदी मनमोहक असं रूप येतं. तर बघा पाठीमागे बघा लोकांच्या शेती आहे, म्हणजे गावातली जी माणसं आहेत त्यांच्या इथे शेती आहे. म्हणजे यांचं मस्त मला वाटलं यांचं
गावाची रचना. कारण का बघा, पुढे गेला सरळ की पहिला हायवे लागतो, गोवा एक्सप्रेस हायवे. त्याच्यानंतर तिथून आतमध्ये आलो की गाव लागतात, लोकांची घरं आहेत अशी पूर्ण आजूबाजूला. आणि त्याच्यानंतर थोडं अजून पुढे आलो की इकडे मग बाकी लोकांची शेतजमीन, शेती, या सगळ्या गोष्टी आहेत. बघा, दोन्ही साईडला शेती आहे, बरेचशी लोक शेती करतात. काय सगळी शेती आहे आजूबाजूला, बघू शकता आजूबाजूला शेती आहे पूर्ण. लांबपर्यंत जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत शेती आहे. आता आपण आलो आहे आपल्या मित्राच्या शेतात, म्हणजे त्याची जी शेतजमीन वगैरे आहे तिकडे. बघू शकता आपल्या पाठीमागे, तुम्हाला दाखवतो. ते समोर बघू शकता तुम्ही, नारळाची बाग आहे. ही सगळी नारळाची बाग आहे. आणि तिकडे समोर पुढे तिकडे तरी घरं राहिली आणि मध्ये शेतजमीन आणि ही नारळाच्या बाग आहे. इथे त्यांची जमीन आहे आणि त्यामध्ये नारळाची झाडं वगैरे आहेत. आणि यालाच लागून इथे बाजूला सुंदर अशी नदीसुद्धा आहे, बारामाही वाहणारी नदी. पाणी थोडं कमी झालं आहे, पण पावसाळ्यात पाणी पूर्ण वरपर्यंत येतं. होऊ शकता हे पूर्ण इथून झाडात नारळीच्या बागेतून पूर्ण वाडीपर्यंत पाणी जातं. अशी ही नदी आहे मित्रांनो, सुंदर नदी आहे. नदीत आंघोळ करायचं मन तर करते, पोहायचं, पण सध्या आपल्याला तर टाईम नाही, आपल्याला निघायचं सुद्धा आहे. नेक्स्ट टाईम कधी येऊ तेव्हा नक्की प्लॅन करू. अशा प्रकारे मस्त आहे गाव, मस्त आहे. आवडलं तर तुम्हाला या नारळाची बाग बघितलात, ते बरीच अशी लोकांची नारळाची झाडं आहेत. आणि कुडाळ, कणकवली या साईडला तुम्हाला माहितीच असेल, जास्त करून नारळ, सुपारी याच्याच बागा असतात. तर आता आपण जाऊ, तुम्हाला शेत दाखवतो मी, शेतजमीन. आता आपल्या इकडे तर शेती अशी डोंगरात असते, म्हणजे वरती टप्प्याटप्प्याने अशी. पण यांच्या इकडे पूर्ण सपाट प्लेन म्हणजे पूर्ण शेती प्लेनच आहेत. आणि प्रत्येकाचे असे छोटे छोटे हे आहेत, कोपरे आहेत. आजोबाने आणलं मला नक्की शेत दाखवायला. बरं, ये मी असा अडे का कोण अडवतं त्याच्या बहीण गावाला त्या मी बघतोय अडे. या सगळ्या लोकांच्या शेतजमिनी आहेत, बरेच लोक शेती करतात. चलो हरसं येत नाही. प्रत्येकाचं आपापलं वेगवेगळं कोपरा. हे बघा, आता ही इकडे नारळाची झाडं संपूर्ण, तिकडे पाठीमागे नदी, नारळाची बाग ही पूर्ण. प्रत्येकाची जेवढी असेल जमीन तेवढी. आणि त्याच्यानंतर ही पुढे शेती, पूर्ण शेतजमीन, कुळीत भात, गहू, काय कुळीत आणि भातच होतं. अच्छा, हे बघा मित्रांनो, याला काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे. आणि इथे मस्त असा सूर्यास्त व्हायला, आता सूर्य निघाला आहे, बघू शकता. तसंच आपल्याला लागलं एक छोटीशी नदी, छोटी म्हणता येणार नाही, मोठी आहे, मोठी असा पण ती आता उन्हाळा असल्यामुळे थोडं पाणी नाही ना. तुका सांगतलंय बघ, अडे पूर्ण वावता यो रोड आहे ना, भरून जातो. अच्छा, रोडाच्या वरून पाणी जातं, एवढी भरता नदी. अच्छा, मस्त नदी आहे. ऊन असल्यामुळे ते उन्हाळ्यामध्ये थोडं पाणी आटलंय, पण बऱ्यापैकी पाणी आहे. म्हणजे आंघोळ वगैरे आपल्या त्या बाजून जाऊचो ना, तिथे भेटतले, तिथे भरलेले असा. आंघोळ वगैरे आपण करू शकतो. इथे बघा मस्त म्हशी पाण्यात मजा घेत आहेत, मनसोक्त गरमीतून मस्त शांत थंड होत आहेत. सुंदर नदी आहे, पाणी आहे पुढे, बरंच पाणी आहे. थोडं इकडे या साईडला आटलं आहे, आपण दाखवू तुम्हाला. मस्त आहे नदी. हा नदीचा व्ह्यू अनाव गावातला सुंदर असा.
हे यांच्या गावातलं दुकान आहे. बरं सामान मिळतं इथे. जवळ आहे, सगळं लांब नाही आहे. थोडं एक 10 मिनटाचं वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे. आणि पुढे तिथे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. जाऊ ग्रामदेवतेचं दर्शन करू. आणि हे बघू शकता सुंदर असं बस स्टँड. वा, एक नंबर आहे मित्रांनो. गावची बस स्टँड कसे असतात बघा. आणि मुंबईचे किती सुंदर आहे. छोटंसंच आहे पण किती सुंदर त्याला बनवलं आहे. सुंदर माझं नाव गाव, सहर्ष स्वागत. आणि इथे दुकान किराणा मालाचं आणि पुढे मंदिर. जाऊ दर्शन घेऊ देवाचं.